स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमच्याकडे स्टील भांडी, संसार उपयोगी साहित्य, सोफा सेट, फर्निचर, कूलर, डायनिंग टेबल, आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक, व्हरायटी अनेक। आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच। वाजवी दर, सजवा फर्निचरने तुमचे घर। सर्व साहित्यावर बजाज फायनान्सची खास सोय उपलब्ध। स्टील भांड्यांना 5 वर्षे गॅरंटी, तर फर्निचर साहित्यास किडवाळीपासून लाईफ टाइम वॉरंटी। खात्रीशीर खरेदीसाठी मिरज पूर्व भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमचा पत्ता रवींद्र वस्त्रनिकेतन शेजारी सलगरे। संपर्क 90 96 25 91 38। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा सांगली अपडेट। सांगली जिल्ह्यातून 2 वर्षांसाठी हद्दपार करण्यात आलेले 2 रेकॉर्डवरील आरोपी जिल्हा हद्दीत प्रवेश करून गंभीर गुन्ह्याच्या तयारीत असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने त्यांना मिरज येथे रंगेहात पकडले। त्यांच्याकडून 2 धारदार लोखंडी कोयते जप्त करण्यात आले असून त्यांच्या विरुद्ध मिरज शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। इजाज उर्फ एजाज अल्फा शेख, वय वर्ष 29 वर्ष, राहणार उर्दू शाळेजवळ अमननगर मिरज। मलिकजान उर्फ सोहेल राजू नदाफ, वय वर्ष 26 वर्ष, राहणार कॅनल रोड लक्ष्मी मंदिराजवळ मिरज अशी अटक केलेल्यांची नावे आहेत। अवैध शस्त्र बाळगणाऱ्या आणि हद्दीत फिरणाऱ्या गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्याचे आदेश सांगलीचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी दिले होते। त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजू कुमार झाडे यांनी पोलीस उपनिरीक्षक महादेव पवार यांच्या नेतृत्वाखाली एक विशेष पथक तयार केले होते। या पथकाला गोपनीय बातमीदाराकडून खात्रीशीर माहिती मिळाली की जून 2025 पासून सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातून 2 वर्षांकरिता तडीपार केलेले आरोपी इजाज शेख आणि मलिकजान नदाब हे मिरज येथील चुनाभट्टी रोडवरील गजानन डेअरीकडे जाणाऱ्या मार्गावर हत्यारांसह फिरत असून ते एखादा गंभीर गुन्हा करण्याच्या तयारीत आहेत। माहिती मिळताच पथकाने चुनाभट्टी रोड परिसरात सापळा रचून निगराणी सुरू केली। तेथे 2 संशयित तरुण थांबलेले दिसताच पोलिसांनी कोणतीही संधी न देता त्यांना वेढा घालून ताब्यात घेतले। पकडण्यात आलेल्या दोन्ही आरोपींकडे सांगली जिल्हा हद्दीत प्रवेश करण्याबाबतचा कोणताही परवाना किंवा सक्षम प्राधिकाऱ्याचा आदेश नव्हता। तडीपारीच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी आणि पंचासमक्ष घेतलेल्या अंगझडतीत त्यांच्या कमरेला 2 धारदार लोखंडी कोयते मिळून आल्याने पोलिसांनी त्यांना तात्काळ अटक केली व शस्त्रे जप्त केली। या प्रकरणी आरोपींविरुद्ध मिरज शहर पोलीस ठाण्यात भारतीय शस्त्र अधिनियम आर्म ऍक्ट 425 सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 142 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या गुन्ह्याचा पुढील तपास मिरज शहर पोलीस करत आहेत। ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती कल्पना बारावकर, पोलीस निरीक्षक संजू कुमार झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महादेव पवार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अमित परीट, सोमनाथ गुंडे, अमोल ऐदाळे, हनुमंत लोहार, रोहन घस्ते तसेच सायबर पोलीस ठाण्याचे कॅप्टन गुंडवाडे, विजय पाटणकर आणि अजय पाटील यांच्या पथकाने केली।